मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणात आपल्या पोर्टफोलिओवरती बदल होईल असे काही निर्णय झालेले आहेत का? फारसे काही नाही. म्हणजे काय, तर युद्धाच्या आघाडीवरती इट इज गोइंग ऑन फ्रॉम द लास्ट पेज टू द न्यू पेज. म्हणजे इराणने सांगितलंय आम्ही होर्मुझचा आखात बंद करू, अमेरिका म्हणते की आम्ही नवीन हल्ले करू वगैरे वगैरे. फारसं काहीच बदल नाही. कधी बदल घडू शकेल त्याच्यात बघूया. मला वाटतंय 6 नोव्हेंबर 2026 अमेरिकेमध्ये जेव्हा मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत, तर त्या दरम्यान जर जनमताचा कौल हा युद्धाच्या विरोधात गेला, एकाच झटक्यामध्ये हे युद्ध विदाऊट कॅल्क्युलेटिंग द प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम द वॉर बंद होण्याची शक्यता आहे. कारण पुढचे 2 वर्ष अध्यक्ष साहेब गादीवरती आहेत. मग हे युद्ध कशासाठी केलेलं होतं? ऑब्जेक्टिव्ह वेगळंच होतं, भरकटले गेलेले आहेत. माझं स्पष्ट मत आहे की हे युद्ध झालं ऑनली बिकॉज ऑफ मॉइस्ट म्हणजे मेक ऑनली इस्रायल स्ट्रॉंगेस्ट टुडे अँड टुमॉरो. असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं आहे का? थोड्याफार प्रमाणात हो. कारण का, या युद्धामध्ये सगळीकडेच आणि सगळेच जण गॅसवरती आलेले गॅसवरती आलेले म्हणजे सगळेच जण भाववाढीमुळे त्रस्त आहेत. काही ठिकाणी खानावळी बंद आहेत, काही ठिकाणी भाववाढ ही त्या उद्योगामध्ये झालेली आहे, काही ठिकाणी वेगळ्याच गोष्टी घडत आहेत. मग मागच्या 24 तासामध्ये असा काय बदल घडलेला आहे का? चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मंडळींनो, मागचे 2-3 भाग आपण बॉन्ड इन्व्हेस्टमेंटवरती फोकस केला गेला होता. आता बॉन्ड इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करायचं कारण एकच होतं, आणि ते म्हणजे गव्हर्नमेंटनी टॅक्सेशनमध्ये FIsना थोडीशी सूट दिलेली होती. आता ही सूट द्यायचं कारण काय होतं, तर रुपया मागच्या 4-5 महिन्यामध्ये 70 वरून 92, 93, 94, 95 असा करत करत शतकी महोत्सवाकडे वाटचाल करायला लागलेला होता. का, तर म्हणजे याला कारण माझ्या मताप्रमाणे तरी एकच आहे, आणि ते कारण म्हणजे इक्विटी इन्व्हेस्टमेंटमधनं होणारं मोठ्या प्रमाणावरती रिडेम्पशन. दुसरं, आपली 1, 2, 3 या क्रमांकाने जर का इम्पोर्ट बघितलं तर पहिलं आहे तेल, दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स जे सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लागतं, आणि तिसरं म्हणजे सोनं. आता सोन्यामधली गुंतवणूक कमी करता येईल की नाही हे फक्त लोकच ठरवतील. कितीही टॅक्स वाढवले कमी केले तरी शॉर्ट टर्ममध्ये कदाचित खालती दिसेल, लॉंग टर्ममध्ये परिणाम वेगळा घडून येऊ शकेल. ओके, आता हा रुपया सावरण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटनी बॉन्ड मार्केटमध्ये टॅक्सेशनच्या संदर्भात प्लस ऑर मायनस केलं. याचं कारण असं होतं की JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्स, जो साधारणपणे 200, सव्वा 200, $240 बिलियन पर्यंत इमर्जिंग मार्केटचा बॉन्ड इंडेक्स जो आहे, ज्याच्यामध्ये भारत आहे, तर त्या योगे त्या इंडेक्सच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पैसा आपल्या बॉन्ड मार्केटमध्ये आणायचा आहे. जसं इक्विटी मार्केटमध्ये 2 महत्त्वाचे इंडेक्स आहेत, म्हणजे ॲज फार ॲज फॉरेन ट्रॅकिंग इन्व्हेस्टमेंट. कुठले, तर तो पहिला म्हणजे MSCI मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंडेक्स, दुसरा FTI इंडेक्स. आता FTI म्हणजे फायनान्शियल टाइम्स. आता मॉर्गन स्टॅनले हा सगळ्या आपण म्हणू की नवश्रीमंत कॅटेगरीच्या गुंतवणूकदारांचा आहे, रिलेटिंग टू US साईडला. आणि FTI हा प्रामुख्याने पिढीजात श्रीमंत असलेल्या लोकांचा आहे, आणि हा प्रामुख्याने जातो तो युरोपियन साईडला. म्हणजे जसं आपण कोक वर्सेस पेप्सीचं उदाहरण घेतलं होतं ना, तर कोक इज रिलेटेड टू ऑल द एस्टॅब्लिश्ड ऑर सिनियर मंडळी, आणि पेप्सी इज रिलेटेड टू ऑल द तरुणाई मंडळी. ओके, तशाच पद्धतीचं हे आहे. मग या JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्सच्याद्वारे मोठ्या प्रमाणावरती पैसा आणण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने टॅक्सेशनमध्ये प्लस ऑर मायनस केलेलं होतं. त्याचा फायदा होईल का नाही हे लॉंग टर्म काळच सांगू शकेल. का बरं? कारण इक्विटी इज ट्रीटेड ॲज अ हॉट मनी. ज्या क्षणी जेव्हा युद्धाचे ढग, अनिश्चितता, इन्फ्लेशन या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात, तेव्हा इक्विटीचा पैसा जे बाहेरचे लोक म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात ते काढून घेतात. काढून घेतल्याचा ओघ जर का खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर त्या देशातली करन्सी झपाट्याने खाली पडायला लागते, जे आपल्या इकडे झालं. मग ते सावरण्यासाठी म्हणून बॉन्डमध्ये टॅक्सेशनमध्ये बदल केला. आता बॉन्डच्या याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये बदल केल्यामुळे असा आभास आहे की आपण हा पैसा लॉंग टर्मसाठी अट्रॅक्ट करू शकतो. पण आत्ता सद्यस्थितीमध्ये जे मागच्या वेळेला 8-10 पॉईंट्स आपण बघितले होते, त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट असा की आपला ओव्हरऑल 78 ते 79% रेव्हेन्यू जो काही आपला कलेक्ट होतो, तर आपला हा खर्च जातो तो फक्त रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमध्ये. म्हणजे रुपयातला जो काय आपण ₹1 जो आपल्याला मिळतो गव्हर्नमेंटला, त्याच्यातला 78-79% गोज ऑन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, आणि फक्त 20-22% गोज ऑन कॅपिटल ॲसेट क्रिएशन. मग जर हा पैसा योग्य रीतीने खर्च केला गेला नाही तर काय होईल तुम्हालाच माहिती. ओके,
आता या बॉन्ड गुंतवणुकीमध्ये दोन वेगळे टाईपचे बॉन्ड्स आहेत. ओके, आता हे वेगळे बॉन्ड्स कुठले, तर ते म्हणजे परपेच्युअल आणि झिरो कुपन बॉन्ड. आता नावाप्रमाणेच परपेच्युअलला मॅच्युरिटी नसते, याच्यामध्ये फक्त आपल्याला इंटरेस्ट मिळत जातं. आणि ही गुंतवणूक प्रामुख्याने HNIs, अल्ट्रा HNIs, फॅमिली ऑफिस आणि संस्थात्मक गुंतवणूकदार करत जातात. दुसरा आहे तो म्हणजे झिरो कुपन बॉन्ड. आता हे डिस्काउंटला मिळतात, याच्यामध्ये पिरियॉडिक इंटरेस्ट नसतं आणि हे फक्त मॅच्युरिटीला फेस व्हॅल्यूला रिडीम होतात. ओके, आता हे करत असताना आपण मी एक माहिती काढलेली आहे आणि ही माहिती आपण बघूया की आपल्या भारतीय इन्व्हेस्टमेंटच्या याच्यानुसार FD वर्सेस बॉन्ड ओव्हरऑल साईज किती आहे, म्हणजे ओव्हरऑल मार्केट साईज किती. तर FDचं जर काय, आता ही सगळी आकडेवारी जी काढलेली आहे ही RBI आणि सेबीच्या रिपोर्ट्सनुसार आहे आणि दिस इज ॲज ऑफ 31 मार्च 2026. सो यू कॅन काउंट ऑन इट. मग आता टोटल बँकिंग डिपॉझिट जर का आपण म्हणलं, मग त्या याच्यामध्ये कासा म्हणजे करंट अकाउंट, सेव्हिंग्स अकाउंट, FD, टर्म डिपॉझिट, कॉलेबल डिपॉझिट असा जर का विचार केला तर ती आकडेवारी होते 212.40 लाख कोटी. किती? 212.40 लाख कोटी. आता या याच्यामध्ये FDची जी काही आकडेवारी आहे आउट ऑफ द टोटल डिपॉझिट, तर ती आहे 134.80 लाख कोटी, विच स्टँड्स टू समवेअर अराउंड 63 or 64%. ओके, पुन्हा सांगतो, टोटल FD मार्केट हे आपलं आहे 212.40 लाख कोटी. त्याच्यातलं फक्त फिक्स्ड आणि टर्म डिपॉझिट म्हणजे ॲग्रिगेट बँकिंग डिपॉझिट इज 212.40 लाख कोटी आणि त्याच्यातलं फक्त फिक्स्ड ऑर टर्म डिपॉझिट इज इक्विव्हॅलंट टू 134.80 लाख कोटी. दॅट काउंट्स टू 63 or 64%. ओके, आता बघा सिमिलॅरिटी बघा. मी तुम्हाला म्हणलं की टोटल और ॲग्रिगेट बँकिंग डिपॉझिट मार्केट इज 212.40 लाख कोटी आणि आपलं टोटल बॉन्ड मार्केट इज इक्विव्हॅलंट टू 218.60 लाख कोटी. आता FD मार्केट हे टोटल बँकिंग मार्केटपैकी जवळपास 63% आहे. आता FD मध्ये रिटेल लोकांची जी गुंतवणूक आहे ती जवळपास 62.5 to 62.6% म्हणजे जवळपास 84.30 लाख कोटीची आहे. ओके, आता याच्याच उलट बॉन्ड मार्केटमध्ये रिटेल लोकांची गुंतवणूक आहे ती फक्त 3%. कितीपैकी? तर आउट ऑफ टोटल 218.60 लाख क्रोर्स. आता हे का, कशासाठी एवढीच गुंतवणूक का बरं? FDच्या ऐवजी डेट मार्केटमधली गुंतवणूक चांगली आहे का? बघूया उद्या परवाच्या भागांमध्ये. असेच नवीन नवीन विषय घेऊन आपण भेटत जाऊया. तोपर्यंत आवडल्या असल्यास BPS इन्व्हेस्टमेंट्स लाईक करा, जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे, हॅपी इन्व्हेस्टमेंट्स. धन्यवाद.